नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सगळ्यांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती शिकणार आहोत, काळ ओळखा। आपण मागील व्हिडिओमध्ये वर्तमान काळ म्हणजे काय त्याची 50 सोपी उदाहरणे, तसेच भूतकाळ म्हणजे काय त्याची सोपी 50 उदाहरणे आणि भविष्य काळ म्हणजे काय त्याची 50 उदाहरणे आपण खूप सोप्या पद्धतीमध्ये पाहिली। तसंच आज आपण ते वाक्य पाहून आपण कोणत्या काळातील वाक्य आहे हे खूप सोप्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। कारण प्रत्येक परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न आहे की काळ ओळखा, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। आणि आपल्या असे शैक्षणिक चॅनलसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थ्यांनो, आपण काळ ओळखण्याच्या सोप्या ट्रिक पाहूयात। तर वर्तमान काळ म्हणजे काय? जे काम आता घडत आहे किंवा नेहमी घडते त्या काळाला वर्तमान काळ असे म्हणतात। तर असे काही सूचक शब्द आहेत की ज्याने आपल्याला वर्तमान काळाची ओळख करून देतात। तर ते शब्द आहेत आहे, आहेत, करतो, करते, जातो, जाते। हे काय आहे? वर्तमान काळाची, आपल्याला हे शब्द वर्तमान काळाची ओळख करून देतात। दुसरा काळ आहे भूतकाळ। जे काम आधी घडून गेलेले आहे त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात। तर त्याच्यामध्ये पण होता, होती, होते, केला, गेलो, खाल्ले हे शब्द आपल्याला भूतकाळाची ओळख करून देतात। तर आता पुढचा काळ कोणता आहे? तर पुढचा काळ आहे भविष्यकाळ। तर भविष्यकाळ म्हणजे काय? जे काम पुढे होणार आहे त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात। तर ह्याच्यामध्ये पण असे सूचक शब्द आहेत की ज्याने आपल्याला भविष्य काळाची ओळख करून देतात। करणार, जाईल, येईल, खाईल हे शब्द आपल्याला भविष्य काळाची ओळख करून देतात। तर मित्रांनो, तर आपण आता ह्या क्रियापदाचे हे क्रियापद वाचून आपण काळ ओळखायचं आहे। त्यासाठी आपण एक सोप्या उदाहरणासह आपण समजून घेऊयात। तर पहिलं वाक्य आहे, मी शाळेत जातो। जातो हे क्रियापद काय आहे? ह्या शब्द काम सध्या किंवा नेहमी होत असल्याचे दर्शवतो, त्याच्यामुळे हे वर्तमान काळातील वाक्य आहे। मी शाळेत गेलो, येथे गेलो म्हणजे काम आधीच पूर्ण झालेले आहे, त्याच्यामुळे हे भूतकाळातील वाक्य आहे। तुम्ही नेहमी क्रियापद लक्षात ठेवायचं। मी शाळेत जाईन, जाईन म्हणजे काय? हे पुढे होणारे कार्य दर्शवते, त्याच्यामुळे हे भविष्य काळातील वाक्य आहे। राम पुस्तक वाचतो, वाचनाची क्रिया सध्या किंवा नेहमी होत आहे, त्याच्यामुळे हे वर्तमान काळातील वाक्य आहे। तर पुढचं वाक्य आहे, राम पुस्तक वाचत होता। ही वाचनाची क्रिया भूतकाळात चालू होती, त्याच्यामुळे हे भूतकाळातील वाक्य आहे। राम पुस्तक वाचेल, वाचनाची क्रिया ही पुढे होणार आहे, त्याच्यामुळे हे कोणत्या काळातील वाक्य आहे? हे भविष्य काळातील वाक्य आहे। तर विद्यार्थ्यांनो लक्ष द्या की इथे कोणत्या क्रियापदाने आपल्याला काळ ओळखायचा आहे। आई स्वयंपाक करते। स्वयंपाक करण्याचे काम सध्या किंवा नेहमी होते, त्याच्यामुळे हे वर्तमान काळातील वाक्य आहे। आईने स्वयंपाक केला, स्वयंपाकाचे काम पूर्ण झालेले आहे, त्याच्यामुळे हे कोणत्या काळातील वाक्य आहे? हे भूतकाळातील वाक्य आहे। आई स्वयंपाक करेल, स्वयंपाक पुढे केला जाणार आहे, म्हणजे ही क्रिया पुढे होणारी आहे, त्याच्यामुळे हे भविष्य काळातील वाक्य आहे। मुले मैदानात खेळतात, तर खेळण्याची क्रिया सध्या किंवा नेहमी घडते, त्याच्यामुळे हे वर्तमान काळातील वाक्य आहे। मुले मैदानात खेळली, तर खेळण्याची क्रिया ही काय आहे? संपलेली आहे, त्याच्यामुळे हे भूतकाळातील वाक्य आहे। मुले मैदानात खेळतील, तर खेळण्याची क्रिया पुढे होणार आहे, त्याच्यामुळे हे भविष्य काळातील वाक्य आहे। तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कळलं असेल की कोणत्या क्रियापदामुळे आपल्याला काळ ओळखला जातो। तर त्यासाठी मी तुम्हाला सरावासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत। तर तुम्ही स्वतःचे स्वतः उत्तर द्यायचा प्रयत्न करा की ते कोणत्या काळातील वाक्य आहे। तर उदाहरणे अशी पुढील प्रमाणे आहेत। बाबा ऑफिसला गेले, बाबा ऑफिसला जातात, बाबा ऑफिसला जातील। पक्षी आकाशात उडतात,
पक्षी आकाशात उडाले, पक्षी आकाशात उडतील. मी गृहपाठ करतो, मी गृहपाठ केला, मी गृहपाठ करीन. शिक्षक धडा शिकवतात. तर विद्यार्थ्यांनो, ही 10 उदाहरणे आहेत की ह्याचा तुम्ही कोणत्या काळातील वाक्य आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर विद्यार्थ्यांनो, आपण काळ ओळखा हे खूप सोप्या पद्धतीने पाहिलं. आपण अनेक अशी उदाहरणेही पाहिली की त्या उदाहरणांना कोणते क्रियापद लागल्याने की ते कोणत्या काळातील वाक्य होतं हे तर आपल्याला आता समजलंच असेल. तर तुम्हाला मी अनेक अशी उदाहरणेही दिलेली आहेत की ते कोणत्या काळातील आहेत हे तुम्ही स्वतः सराव करा आणि स्वतःची स्वतः उत्तरं द्यायचा प्रयत्न करा. त्याने काय होणार आहे की तुम्ही जर ह्या उदाहरणांचा थोडा केला की तुम्हाला काळ ओळखा हे मराठी व्याकरण तुम्हाला खूप सोपं जाईल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील अशाच मराठी व्याकरणातील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.